काम गेले 3 वर्षापासून चालू असताना आणि काम चालू असताना कंपनीनं स्टार्टिंगला काम चांगलं केलं. धुळा झाला की लगेच त्याच्यामध्ये लगेच पाणी मारून वगैरे आम्ही वेळोवेळी आंदोलन करून कोल्हापूर नाक्याचा रस्ता असू दे खुला करणार, पर्यायी रस्ता, असे बरेच प्रश्न होते. परंतु आत्ता अशी परिस्थिती झाल्या की आता जी JP कंपनी आहे ती निघून गेलेली आहे आणि आता अदानीचे अधिकारी टेम्पररी अधिकारी बोलवून महिनाभर काम करून ती पण पगार न देण्यामुळं निघून जातात. आणि खाली एक विषय असा झाला आहे की लोकांचा जीव सुरक्षित राहिलेला नाही. म्हणजे काय, ते सिमेंटचे ब्लॉक रस्त्यात लावले आहेत, त्याला रेडीम नाही, गटर काढले, ती गटर साळ्या तशाच आहेत ती, म्हणजे असे धोकादायक ठिकाणी. विशेष म्हणजे 2004ला ज्यावेळेला हायवेचं काम चालू असताना ते गटर झालेलं आहे पहिले जुने सर्व्हिस रस्त्याला, ती पूर्णपणे तुंबलेले असून आता ह्यांनी जी गटर नवीन काढलेली आहे ती डायरेक्ट कृष्णा हॉस्पिटल ते डायरेक्ट नदीच्या पात्रापर्यंत जोडलेलं आहे. ते जे मधले गटर आहे ते त्याला कुठेही आउटस्टँडिंग केलेलं नाही. आता पांदीचे गटर पूर्ण मुजवले असल्यामुळं, जी पांद असते जुनी ती मुजवल्यामुळं आता पाणी जाण्याला मार्ग नाही. शाळेच्या विद्यार्थ्यांनी इथल्या वाहतूकदारांनी इथल्या पाणी, विशेष म्हणजे काल मला वाटतं 4-4:30ला एक ह्यांचा कंपनीचा ट्रक मुरमाचा बंद पडलेला, अक्षरशः खुर्चीपर्यंत ट्रॉफिक झालेलं, वाहतूक कोंडी झालेली. सन्माननीय सूर्यवंशी साहेब तिथं येऊन सगळे अधिकारी येऊन सकट त्यांची सकट या अदानीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. 1 तास ते अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणजे एखादा जर वरिष्ठ अधिकारी तिथं उभा राहून जर ह्यांना फोन करून टोचन नाही काय नाही, म्हणजे यांच्याकडे यंत्रणा पण आहे. मीटिंगमध्ये सन्माननीय तहसीलदार मॅडमना अध्यक्ष होते मागच्या मीटिंगमध्ये, त्यांनी सांगितलं इथून पुढं काय असेल ते रोजच्या रोज दिले आम्हाला रिपोर्ट देतात. तो रिपोर्ट काय झाला मला माहीत नाही. परंतु आत्ताची परिस्थिती आहे, 1 महिना राहिला, 1 ते 1.5 महिना राहिला आहे पावसाचा ही करायला. आणि जर पाऊस झाला तर ही गटर नाले किती वर होते आणि वाहतूक इतकी अडथळा होणार आणि वाहतूक 24 तास कोणणार. त्याच्यामध्ये आंबोली कृष्णा हॉस्पिटलसारखे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक आपला मोठा सगळ्या गोष्टीचा दवाखाना आहे. ह्या इथं येणारे अटॅकचे पेशंट, डिलेवरचे पेशंट ही पूर्णपणे वाहतूक कोंडीमध्ये अडकणार. त्यांचा उद्या कमी जास्त काय झालं ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे. असे बरेच विषय आहेत तिथे आम्ही पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. तर ह्या संदर्भात आपण आज पत्रकार परिषद घेऊन दिनांक आपण 6 तारखेला 6 मंगळवार 6/5/2025 ह्या दिवशी मंगळवारी सकाळी 10 वाजता ढेबेवाडी फाटा इथे शिवछावा चौक आहे, इथं आपण रस्ता रोको घेतोय. हे रस्ता घेण्याचा उद्देश की त्यांना मी आत्तापर्यंत बरेच पत्र दिले, ती त्या पत्राचं 8 ते 9 पत्र मी अदानी कार्यालयाला, तहसीलदार कार्यालयात, प्रांत कार्यालयात, DYSP कार्यालयात ह्यांना पत्र देऊन, म्हणजे हे आमच्या जीवाची खेळणारे यंत्रणा आता दिसत आहे. प्रशासन काही काम करत नाही, कुठलीही याच्या उपाययोजना केलेली आत्तापर्यंत मी पत्र देऊन केलेलीच नाही. आत्ता मगाची 10-15 मिनिटापूर्वी अदानीचा अधिकाऱ्यांचा फोन आला होता मला की आपल्याला बसून ती काय नाही तुमचं सांगा. म्हणजे रस्ता रोकोचा इशारा दिल्यानंतरच तुम्ही जागा होणार आहात का. परवा दिवशी एक महिला त्या सोसायटी पंपाच्या तिथं स्कूटीवरून त्या खड्ड्यामध्ये पडली, काही झालेलं नाही, मागं गाडी नव्हती म्हणून वाचली. त्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी त्या खड्ड्यात एक महिला तिथं मृत्यू झाली. म्हणजे सगळी ॲक्सिडेंट झाल्यानंतर मृत्यू पावल्यानंतर मग तुमचं यंत्रणा जागा होणार का. कुठलीही यंत्रणा त्यांनी उभी केलेली नाहीत. किंबहुना काल तर अक्षरशः त्या कर्मचाऱ्यांना 2 दिवस झालं जेवण दिलं नाही. ती जी काम करणारी रस्त्यावर त्यांचं जेवण दिलेलं नाही. इतकं म्हणजे अदानी आता ते चूडबुद्धीनं वागायला लागले या लोकांच्यावर. एक तर पहिली कंपनी निघून गेली, आता ह्या लोकांच्याकडनं पण काम पगार देत नाही. त्यामुळे आता हे पेन सगळ्या कामावर पडायला लागला. जी एखादा डंपर वटला रस्त्यात तो तसाच राहतोय. पण रात्री अपरात्री कितीतरी ॲक्सिडेंट होतात, कितीतरी मृत्यू पडायला लागले ती, आणि प्रशासनचं पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मी हा रस्ता रोको घेतलेला आहे. कुठलाही प्लॅन त्यांनी सांगितलेला नाही बाबा तो रस्ता किती साईड पट्ट्याला किती कट होणार आहे, काय नाही, याचा ब्लू प्लेन काय आहे, सिमेंटचं ब्लॉक का लावल्यात. पूर्ण म्हणजे आम्ही जायचं तर गंधर्वपाशी का कृष्णा हॉस्पिटलपाशी कोल्हापूर नाक्याचा माणूस जाऊन U-टर्न मारून परत कोल्हापूर नाक्यावर याचं काय कोणतरी सांगणारं यंत्रणच आम्हाला मिळालेलं नाहीत उपलब्ध. आणि 8-9 पत्रात त्यांनी आत्तापर्यंत 3 वर्षामध्ये ह्या ब्रिजचा
काय कशा पद्धतीचं मान्य आहे, कशा लोकांच्या कॉलनीतल्या शाळकरी विद्यार्थी कसे येतील, स्टॉप कसा होईल, काही नाही सांगितलेलं. त्यामुळे त्यांनी आम्हाला प्लॅन सांगावा बाबा आम्ही आता खाली वर तुम्हाला, आणि आम्ही कुठेही अडवलेलं नाही आजपर्यंत, उद्या अडवणार नाही. पण वस्तुस्थिती आता आमच्या कामाची अशी परिस्थिती आहे की जीव आमचा हातात घेऊन वाहन चालवावं लागतंय.